संधी मिळतील योग्य, कर्मातून घडवा भाग्य. जिथे विचार स्वच्छ असतात तिथे निर्णय अचूक असतात. ही बाब कन्या राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. आयुष्यात स्वच्छतेला अधिक महत्त्व देणारी, टापटीप व्यवस्थितपणा जपणारी रास म्हणजे तुमची कन्या रास होय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2025 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता संयम, सजगता आणि निर्माण होणाऱ्या संधीकडे लक्ष ठेवणं हा तुमचा स्थायी भाव आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, कारण कोणत्याही गोष्टीचं डिटेलिंग जे कन्या रास करू शकते ते इतर कोणीही करू शकत नाही. संयमित योद्धा म्हणजे कन्या रास होय. एखाद्या प्रश्नाकडे शांतपणे पाहणं आणि वेळ आली का योग्य निर्णय घेणं, घड्याळाची बॅटरी बदलवून टाकणं हे तुमचं बलस्थान आहे. तुमचा काटेकोर स्वभाव, शिस्तबद्धता हे गुण या महिन्यात अजून प्रबळ होणार आहेत. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्ध व प्रगल्भ करणारा राहील. या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे जातक हे नेहमीच विचारपूर्वक खर्च करतात. परंतु कोणी सांगितलं की तिथे सेल सुरू आहे तेव्हा कन्या राशीचं अकाउंट बिघडतं, मन डळमळीत होतं. विशेष बाब म्हणजे या काळात धनेश, शुक्रदेव उच्चीचे आहेत. भरभरून खर्च आणि शिल्लक मात्र कमी अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामस्वरूप घरातील वातावरण खराब होतं, गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही आपल्या वाणीने, विषय बदलवण्याच्या कलेने वेगळ्या विषयाकडे सगळ्यांना घेऊन जाता, ज्यामुळे तुमचा खरेदी हा विषय बाजूला पडतो. तुमच्या वाणीमुळे सर्वजण प्रेमाने जिंकले जातात आणि घरातील शांतता टिकून राहते. परिश्रम व हार्डवर्क या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या परिश्रम स्थानावर गुरुदेव दृष्टी टाकून आहेत. त्यांना कळलं, त्यांच्यापर्यंत गंध पोहोचला की हो आता तुम्ही परिश्रम करणार आहात, तर तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. लहान भावंडांसोबत तुमचे सहलीचे योग बनू शकतो. मात्र प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू, विशेषतः चार्जर सांभाळा. त्याहीपेक्षा प्रवासाला जाताना वर्क फ्रॉम हिल स्टेशन ही कन्सेप्ट घेऊन जाऊ नका. सहलीचा पूर्ण आनंद घ्या आणि घरी येऊन वर्क करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, आई, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता आईचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा VIP पास आहे. तुमचे चतुर्थेश म्हणजे गुरुदेव होय. ते केंद्राचे स्वामी असून त्रिकोणात विराजमान आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते तुमच्या दशम या कर्मस्थानात येणार आहे. त्यामुळे नवीन वास्तूसाठी, वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभयोग निर्माण होणार आहे. किंबहुना घराचं नूतनीकरण करीत असताना नवनवीन कल्पना तुम्हाला सुचतील. त्यामुळे घर छान देखील दिसेल. म्हणून आपल्या कल्पनांना आकार द्यायला उशीर करू नका, तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहतील. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता शैक्षणिकदृष्ट्या हा कालखंड अत्यंत उत्तम आहे. मात्र कन्या राशीने अभ्यास करत असताना इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया बंद ठेवावा. इष्टदेव अर्थात पंचमाचे स्वामी शनिदेव केंद्रात गेल्यामुळे शैक्षणिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. शिक्षणात यश मिळेल, अर्थात त्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असेल. चर्चा करणं हा तुमच्या कौशल्याचाच एक विभाग आहे. मात्र प्रेमात कौशल्य चर्चेचं नको तर सुसंवाद आवश्यक आहे, ही बाब लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते.
कारण ते तुमचे षष्ठेश आहेत. या महिन्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील, परंतु अति कामामुळे थकवा येण्याची शक्यता आहे. शत्रू त्यांच्या कारवाया करतील. विशेष बाब म्हणजे कन्या जातक त्यांच्याच भाषेत उत्तर देतील, तेही स्मार्ट पद्धतीने. कर्जाचं सुयोग्य नियोजन तुम्ही कराल. मात्र एक बाब लक्षात घ्या की फसव्या ऑफर्सकडे अजिबात लक्ष देऊ नका, ते अधिक लाभदायक राहील. नोकरी व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तुमचे षष्ठेश आणि सप्तमेश हे दोन्ही या काळात प्रबळ झालेले आहे. त्यामुळे मागील काळात केलेल्या कष्टाची पोचपावती तुम्हाला मिळणार आहे. नवीन जबाबदारी मिळेल, नवीन प्रोजेक्ट किंवा प्रमोशन मिळू शकतात. व्यवसायात तुम्ही नवीन मार्ग शोधणार आहात. सर्व ग्रह सुस्थितीत बसलेले आहे. मात्र नवीन मार्ग शोधत असताना जुना पार्टनर विसरू नका, कारण जुने पार्टनर तुम्हाला दीर्घकाळ आणि सतत लाभदायक ठरतात. सुरुवातीला प्रत्येकच व्यक्ती गोड बोलते, परंतु नंतर जेव्हा काम सुरू होतं किंवा दीर्घकाळ जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत काम करतो तेव्हा त्याचं महत्त्व हे वेगळं असतं. म्हणून कन्या जातकांनी नवीन व्यावसायिक पार्टनर शोधू नये, हा सल्ला देण्यात येत आहे. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास या काळात तुमचे भाग्य अधिपती उच्चीचे आहे. तुमचे भाग्य अधिपती म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य होय. म्हणूनच तुमच्यासाठी शुक्रवार हा भाग्यकारक दिवस असतो आणि शुभ रंग हिरवा असतो. या महिन्यात तुमच्यासाठी शुभ दिवस दिशा उत्तर असेल. या काळात तुमच्यासाठी सर्वच ग्रहांची बैठक जर आपण पाहिली तर मागील काही महिन्यात जातकांनी योग्य वेळेची वाट बघावी, ती वेळ आता आलेली आहे. हा महिना तुमच्यासाठी संपूर्ण शुभ संकेतांनी भरलेला आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यातील 7 तारखेपर्यंत तुमचे कर्म अधिपती नीचभंग राजयोग करीत आहे. त्यानंतर ते तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील. तेथून तुमच्यासाठी अडथळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र इतरही ग्रहस्थिती पाहता भाग्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही केवळ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावं, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मागील काळात केलेले चांगले कर्म आता व्याजासकट परत येणार आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. आर्थिक लाभाचे योग, इच्छापूर्तीचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. काही जातक परदेशात देखील जाऊ शकतात, म्हणून पासपोर्ट अपडेट नक्कीच करून ठेवा. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकासाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहे. आता प्रवास म्हटला म्हणजे खर्च आला. त्याशिवाय तुमचे व्ययेश महिन्याच्या पहिल्या 15 अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे अचानक अनपेक्षित खर्च निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 10, 20, 28 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. तर 7, 17 आणि 26 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करा आणि वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार कन्या जातकांच्या मूळ पत्रिकेत बुध ग्रह कमजोर असेल त्यांनी दररोज तुळशीला जल अर्पण करावे. बुधवारी तुळशीच्या पानांचं सेवन करावं. तसंच बुध ग्रह कमजोर असताना दारू व मांसाहाराचे सेवन करू नये. याशिवाय गणपती मंदिरात तुम्ही दूध आणि तांदूळ दान करू शकतात. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही ते नक्की करा. अशा पद्धतीने मे 2025 हा महिना कन्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे.
पुन्हा नक्की भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.